नमस्कार, मी मनाली काव्य तरंगच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर सर्वप्रथम 21 मार्च रोजी जागतिक कविता दिन होता आणि त्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्या दिवशी खरं तर मी एका काव्य वाचनाच्या स्पर्धेलाच गेले होते आणि त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. पण कविता ही खरं तर एका दिवसापुरतं मर्यादित नाही आहे, ती वर्षभर ती खरं तर आपल्यात भरून उरलेली असते. कारण जसं मी माझ्या अगदी पहिल्या व्हिडिओत म्हणलेलं की कविता ही काय असते, त्या कविता ही कवीच्या अंतर्मनाचा खरं तर नाद असते. कवीच्या अतिशय अंतर्मनातली एखादी भावना असते, जी खरं तर त्याला सर्वांपर्यंत पोहोचवावं अशी वाटते आणि तो ती शब्दांमध्ये उतरवतो. आणि खरं तर आपण सुद्धा हा प्रवास सुरू करून 10 महिने आज झाले आणि खूप कवींच्या कविता मला वाचायला मिळाल्या, तुम्हाला ऐकवायची मला संधी मिळाली. आणि मी सुद्धा एक नवोदित कवी आहे. खरं तर कवी असं स्वतःला म्हणून घेणं याच्यासाठी सुद्धा एक तपस्या असते. आणि कविता तुम्ही तितक्या दर्जेदार पद्धतीने खरं तर तुमच्याकडून ते लिहिलं जाणं, ही सुद्धा एक खरं तर खूप कमालीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण खरं तर असं समाज माध्यमां किंवा आपल्या Instagramवर, Facebookवर कधीतरी 4 ओळी लिहितो आणि मग हलकेच स्वतःला कवी समजून जातो. तर असं कवी खरं तर कवी हा शब्द जरी जितका 2 अक्षरी हा शब्द आहे, त्याचं खूप मोठं मोल आहे. त्या शब्दाला खूप जास्त अर्थ आहे. आणि हे समजण्यासाठीच खरं तर हा प्रवास होता. इतक्या जणांच्या कविता आपण ऐकल्या. शांता शेळके, कुसुमाग्रज, सुरेश भट, नाधो महानोर आणि ह्यासारख्या अनेक जणांच्या कविता आपण आपल्या चॅनलवर ऐकल्या आणि त्या तुम्हाला या वाचून दाखवताना मला सुद्धा खरं तर ते एक मी सुद्धा समृद्ध होत गेले आणि खूप जास्त कविता आपण आत्तापर्यंत ऐकल्या. इथून पुढे ऐकत राहू. सो परत एकदा तुम्हाला जागतिक कविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर. आणि त्यामुळे आज मी असं ठरवलं, की मी एक लिहिलेली कविता आज मी वाचून दाखवणार आहे. आणि या निमित्ताने तर जी मी तुम्हाला म्हटलं, की मी स्पर्धेला गेले होते त्याही दिवशी खरं तर. आणि त्या दिवशी मी ही कविता वाचून दाखवली होती. तर आज मी कविता ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सो कविता लिहिलेली आहे मी स्वतः. कवितेचं नाव आहे ते स्तब्ध होते. ते स्तब्ध होते. माझ्या मनात मात्र विचारांचे वादळ होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि निरागसतेचा संगम. माझ्या मनात मात्र कोलाहल, प्रश्न, संभ्रम. माझ्याकडे सगळं असूनही मी अतृप्त होतो. त्यांच्याकडल्या उणीवाही त्यांना जगण्याचं बळ देत होत्या. मला चिंता होती भविष्यातल्या जर तरची. ते वर्तमानातल्या चिंतांशीही मैत्री करून जगत होते. ते एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते. मी तर हे वेदाव्यांच्या जगात कधीच एकटा पडलो होतो. ते एक एक पाऊल सावकाश टाकत होते आणि मी पुढे जायच्या काही पावलं कधीच गाळली होती. ते जात होते पुढे चाचपडत पण योग्य दिशेने. मात्र मी निवडलेली दिशा योग्य आहे की नाही हे कधी मी तपासून देखील पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर आशावाद स्पष्ट दिसत होता. त्यांच्याकडे उमेद होती. मी मात्र उसना काढून पुढे ढकलत होतो एक एक दिवस. त्यांच्यातल्या कमींसाठी ते मागत नव्हते सहानुभूती, ना देवाला दोष, न ग्रह ताऱ्यांची त्यांना भीती. त्यांना बघून जणू माझं भावविश्वच ढवळून निघालं होतं. विचारांचा वेग वाढला होता आणि मी स्वतःलाच कोड्यात पाडलं होतं. तेव्हा कळून आलं की तेव्हा कळून आलं की माझ्याकडे नजर होती पण त्यांच्याकडे दृष्टी होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये अंधार नव्हताच मुळे, खरं तर मीच स्वार्थांध होतो. ते जगण्यासाठी धडपडत होते, मी धडपडत जगत होतो. तेवढ्याच सिग्नल हिरवा झाला, गाडी सुसाट सोडली. या अल्पशा वेळात जणू जीवनाची योग्य वाट गवसली. धन्यवाद. कविता ऐकताना तुम्हाला कळालं असेल की ती कविता का लिहिली किंवा कोणावर मी ती कविता लिहिलेली आहे. तर एका माझ्या रोजच्या खरं तर बसच्या प्रवासात मला सुचलेली ही कविता आहे आणि ती मी लिहिलेली आहे. खरं तर ती मुक्त छंदात आहे असं मी म्हणेन. कारण दरवेळी खरं तर कवीला जे काही सुचतं त्याला एक ठराविक साचेबद्ध ह्याच्यात सुचत नाही आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते सुचतं. अशीच मला ही कविता सुचलेली आहे. आणि मी खरं तर मी नवोदित कवी असं स्वतःला म्हणते. मी कवी असं स्वतःला म्हणणार नाही आहे. कारण तितकी खरं तर योग्यता, तितकं तो एक मोठेपणा प्राप्त व्हायला सुद्धा बराच काळ जावा लागतो आणि मी एक तपस्या करते आहे. सो तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा व्हिडिओ आणि ही माझी पूर्ण
जी मी भावना व्यक्त केल्या त्या तुम्ही ऐकून घेतल्यात शेवटपर्यंत. यासाठी तुमचे आभार. कविता ऐकत राहा, कविता लिहित राहा, व्यक्त करत राहा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. आणि काव्यतरंग 15 या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी दर आठवड्यात खरं तर काही ना काही कविता अपलोड करत राहते. आणि खरं तर माझ्या डोक्यात अजून एक विचार चाललाय आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन काहीतरी सुरू करण्याचं, एक नवीन काहीतरी लॉन्च करण्याचं. तर तो विचार लवकरात लवकर अंमलात मी आणावा अशी माझी पण इच्छा आहे. तर तोपर्यंत तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार.